नमस्कार. मनोरमा दिवाळी अंक 2025 वर्ष 4 यातील कथा विभागातील पहिली कथा आहे वंशाचा दिवा. कथालेखक आहेत श्रीकांत मोरे. कथेचं नाव वंशाचा दिवा. गौराजीच्या जीवनात मात्र सदैव दुःख पाचवीला पुजलेलं. लहानपणीच लग्न झालेलं. गजाननराव चांगले घरचे खाते पिते शेतीवाडी आणि अचानक त्यांच्या जाण्यामुळं गौराजीवरती संसाराचा सारा भार पडतो. गौराजीची मुलगी कांताबाई ही मात्र गौराजीच्या कामामध्ये हातभार लावायची. गौराजीची लाडकी मुलगी म्हणून सगळ्या गावामध्ये ती प्रसिद्ध असते. कांताचं लग्न होण्यापूर्वी गौराजीचे सासू सासरे सुद्धा निधन पावतात आणि पुन्हा एकदा त्यांच्यावरती मोठा आभाळ कोसळतो. अशा परिस्थितीत सुद्धा गौराजी सगळा शेतीचा मुख्य व्यवसाय फळबागा गावगाडा मोठ्या हिमतीने सांभाळत असते. आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांना भेटायला जाणं, गावच्या प्रत्येक कार्यक्रमात गौराजी हिरिरीनं सहभागी असायची. माणगावच्या देवीचा उत्सव असो की कोळी बांधवांचा कुठलाही कार्यक्रम असो, 18 पगड जातीशी तिचा संपर्क असायचा. सगळ्यांच्या निवाऱ्याचं ठिकाण चहा पाण्याचं ठिकाण म्हणजे गौराजीची वस्ती. गौराजीला कांताच्या लग्नाची काळजी असते. गावातच कांताच्या लग्न सोहळा हा गौराजी थाटात पार पडते. जावई हुशार असतो. बाजूच्याच गावात त्यांचा व्यवसायाचा चांगला जम बसलेला असतो. नातू पाहिजे म्हणून गौराजी नेहमी कांताकडे हट्ट करायची. लवकरच कांता गौराजीचं स्वप्न पूर्ण करते. गौराजीला आपल्या नवऱ्याची नेहमी आठवण यायची. उदासही असायची. त्यामुळेच ती कांताच्या मुलाचं नाव गजानन ठेवते. गजाननला सगळा गाव गजा गजा म्हणून हाक मारत असतो. गजा 4-5 वर्षाचा होईपर्यंत गौराजीला पुन्हा एक दुःखाचा डोंगर कोसळतो. ते म्हणजे त्यांची मुलगी कांता आणि तिचा नवरा मुंबईकडे प्रवासाला जात असताना वाहनाचा अपघात होतो आणि त्यामध्ये दोघे सुद्धा जातात. आता मात्र गौराजी खूप खसून जाते. काय करावं हे तिला सुचत नाही. हळूहळू संसाराचा गाडा तिला जड वाटू लागतो. पण गावचे करते पुरुष तिथल्या बाया बापड्या तिची समजूत काढत असतात आणि नातवासाठी तरी तुला जगावंच लागेल. नातवाच्या चेहऱ्याकडे बघून तरी तुला गाव गाडा कसा बसा चालू ठेवावं लागेल असं म्हणतात. लहानपणापासून गजाचा गौराजीला लळा लागलेला असतो. पण खेळणं, गावभर हुंदडणं, 2-3 वेळेला खाणं पिणं, मुबलक कपडे यामध्ये गजाची वाढ होत असते. सुरुवातीला गौराजीला समाधान असतं की गजा हळूहळू मोठा होतोय, कामाला येईल. आजी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत राबत असताना गजा मात्र आळशी आणि काहीच काम करत नसल्यामुळं आपल्याच विश्वात तो मशगूल असायचा. गजा एक सुखवस्तू कुटुंबाप्रमाणे लाडावलेला नातू म्हणून गावात प्रसिद्ध होतो. सगळे गाव म्हणत असते कांताबाई गौराजीच्या राबणारी होती, पण मुलगा मात्र आळशी निघाला. या पोराचं कसं व्हायचं या काळजीनं गौराजीला खूप चिंता वाटू लागायची. रात्रंदिवस काबाड कष्ट करून गौराजी संध्याकाळी प्रवचनाला मंदिरात जायची. तिथं मंदिरात गावची बाया बापड समद गौराजीलाच म्हणायची, गौराजी तू थकलीस, नातू मोठा व्हायला लागलाय. गजा लाडानं वेडा झाला असंच गाव नेहमी म्हणायचं. त्याला ना व्यवसाय ना शेती ना फळबाग कशाचीच आवड नव्हती. अशा प्रकारे दिवस चाललेले असताना गजा मात्र हळूहळू आळशी आणि ऐतखाऊ होत चाललेला असतो. साहजिकच गौराजीला पुढे भविष्यात अंधार दिसत असतो. खूप काही तिनं सोसलेलं असतं. आपल्या घराण्याचा वंश तिला वाया जाताना पाहवत नाही. एके दिवशी गौराजी प्रवचनाला जाते. कथा संपल्यानंतर गौराजी एकटीच बसलेली असते. साधू महाराज गौराजीला विचारतात, आजी काय झालं? एवढी चिंता कसली सतावते तुला? आता तुमचे किती दिवस राहिले? गौराजी त्याला म्हणते, बाबा माझे दिवस आता संपलेत. आता मी थकले. संसाराचा वेल वंश कसा पुढे जाईल या चिंतेनं मला घेतलं. गौराजी साधू महाराजांना सगळं दुःख सांगते. घरी येऊन गौराजी फार मोठा निर्णय घेऊन रात्रभर विचार करून झोपी गेलेली असते. आज सकाळपासून वाड्यावरती गौराजीच्या वर्दळ धावपळ थोडी शांत झालेली असते. दोघे जण गौराजीकडे येतात. गौराजी वाड्यात नाही हे पाहून परत जातात. गजाला सकाळी चहा नाश्त्याची सवय लागलेली असते, पण गजाची ती इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. गजाला वाटतं गौराजी कुठेतरी शेतात गेली असेल. तो शेतावर जातो, पण ती दिसत नाही. आजूबाजूला गावात सगळीकडे चौकशी करते, पण तिचा थांब पत्ता लागत नाही. इकडे गजा उपाशी पोटी राहतो. वाडीवरचे एक कामगार कुटुंब गजाला भाजी भाकरी देतात. हळू गजा वैतागून जातो. काळजीनं चिंताग्रस्त होतो. आजी गेली कुठं? बरं वाईट तर नसेल ना झालं? गजाला
आळशीपणा काही कमी झाले नसतो. ऊन पडेपर्यंत झोपायचं, ना फळबागेकडे लक्ष, ना शेताकडे लक्ष. आजीनं जे काही अन्नधान्य घरात ठेवलं होतं ते सारं संपत आलं होतं. पगार नाही म्हणून घरातले कामगार कुटुंब वाडा सोडून जातात. आता मात्र गजाचे खाण्यापिण्याचे हाल होऊ लागतात. गजाचे गावातले मित्र, नातेवाईक यांच्याकडे गजा अध्याशाप्रमाणे जाऊन जगण्याचा प्रयत्न करू लागतो. परंतु हेही 4 दिवसानंतर शक्य होत नाही. रोज फुकटचं कोण खाऊ घालणार? गजा गावातल्या दुकानदाराकडून उधारी सुरू करतो. लक्षात येतं की गावचे उधारी देणारे सावकार, दुकानदार उसनवारी द्यायचे बंद करण्याची भाषा करू लागतात. एकूणच गजाची परिस्थिती सर्व बाजूंनी घेरली जाते. आता मात्र गजा गाव सोडून पळून जाऊ का की समुद्रात उडी मारू अशा विचित्र मनस्थितीत गावभर भटकत असतो. अशातच सदाकाका एक प्रतिष्ठित गावच्या गजाच्या वाडीवर जातात. सदाकाकांना बघून गजा कसाबसा बाजेवर उठून बसतो. त्यानंतर पुन्हा कोलमडून पडतो. तोंडातून अन्नाचा कण नसतो. सदाकाका आजचा दिवस माझ्याकडे ये, 2 घास खा म्हणून बोलवतात. गजा तोंड हातपाय धुवून सदाकाकांच्या वाडीवर जाऊन अध्यासासारखं भाकरी खातो. त्याला तरतरी येते. सदाकाका त्याला म्हणतात, जा आणि वाड्याच्या आडातून 4 घागरी पाणी काढ. तो पाणी काढायला जातो. त्याच्या आयुष्यात त्यानं कधीच आडातून पाणी काढलेलं नसतं. सदाकाकांचा गडी सावत्या त्याला मदत करतो. सदाकाका म्हणतात, त्याचं त्याला काम करू दे, तू फक्त सांग. हळूहळू गजा कसा बसा पाणी शिंदतो. सदाकाका म्हणतात, गजा तू रांजण पूर्ण बळ, तुला संध्याकाळी पुन्हा खायला 2 घास देईन. आता मात्र गजाला अन्नाची किंमत काय आहे ती कळलेली असते. 2 दिवसानंतर गजा सदाकाकांकडून पुन्हा गायब होतो. शेतीवाडी सगळं भटकतो, पण कुठल्याही फळांचा मोसम नसल्यामुळं, शेतीमध्ये गजानं केलेले काम नसल्यामुळं सर्वत्र उजाड, पालापाचोळा, शेतातल्या विहिरीत सुद्धा झाडाचा पाला पडलेला असतो. जे कामगार काम करायचे तेही निघून गेलेले असते. शेती वाडी असूनही गजा अन्नाला महाग झालेला असतो. गजा आजीच्या पैशाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो, पण काही उपयोग नाही. सगळ्यांची कोरडी सहानुभूती असते. कुठं गौराजी आणि कुठं हा गजा? तू काय करून ठेवलेस वाडी वस्तीचे? एवढी संपत्ती असताना अन्नाला महागलेला कसा? असे अनेक प्रश्न त्याला विचारले जातात. गजा नाईलाजाने पुन्हा सावकाराकडे जातो. शेती घाण ठेवून पैसे मिळतात का बघतो. सावकार म्हणतो, तुझ्या आजीच्या नावानं शेती आहे, तुला घाण ठेवता येणार नाही. सारेच मार्ग पुन्हा बंद होतात. पोटात कावळे ओरडायला लागल्यानंतर गजा पुन्हा सदाकाकांकडे जातो. सदाकाकांनी गजाला सांगितलेलं असं, काहीतरी काम करायचं, 2 घास खायचे. ते सावत्याला सांगतात, सावत्या गजाला बैलगाडी जुंपायला सांग. गजाला हे काम झेपणारं नव्हतं, कारण कधी त्यांना या कामाचा अनुभवच नसतो. शेवटी सावत्याच्या मदतीनं 2 घासासाठी बैल जुंपण्याचा गजा प्रयत्न करतो. आता एक पायंडा पडून गेलेला असतो की सदाकाकांनी रोज गजाला काम सांगायचं आणि मगच 2 घास खायचे. बघता बघता दिवस भराभर जात असल्याने महिने पुढे जातात, 6 महिने जातात. गजा जणू कामगाराप्रमाणे सदाकाकांकडे काम करायला लागतो. हळूहळू सदाकाका गजाला कष्टाची जाणीव करून देतात. स्वतः गजाला घेऊन गौरा आजीच्या वाडी वस्तीवर घेऊन जातो आणि सावत्याच्या मदतीनं आडातलं पाणी शेंदून आड साफ करून देतात. ओसाड झालेली बाग गजाकडून स्वच्छ करून घेतात. गजाला शेतीवाडीच्या सदाकाकांच्या अनुभवातून धडे मिळायला लागतात. सदाकाका हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळं गजाला तरुण वयातच प्रवचनाला घेऊन जाणं, फेरफटका मारून गावगाड्यांची ओळख करून देणं, वर्षाचा कालावधी लोटला आणि गजा आता वाडीच्या उत्पन्नातून देणेकरांचं देणे द्यायचं ठरवतो. पण कोणताच देणेकरी गजाला पैसे दे म्हणून म्हणत नाही. उलट ते म्हणतात, गजा तू स्वतः सावर, तुझं रहाटगाडगं व्यवस्थित सुरू कर. हळूहळू गेलेले कामगार पुन्हा यायला लागतात. गजाला आता प्रत्येक गोष्टीची किंमत कळलेली असते. शेती, फळबागेचे महत्त्व त्याला कळलेले असते. गजा आता अंतर्बाह्य बदलून गेलेला असतो. गजाला हे झालेलं सगळं परिवर्तन पाहून सदाकाकांचे डोळे भरून येतात. गजाला आता शेतीवाडी आणि गौराजीचं नावलौकिक प्राप्त व्हायला लागतो. गजा गौराजीचं नाव पुन्हा सार्थ करतो. पंचक्रोशीत मध्ये गौराजीची सगळेच आठवण काढायला लागतात. गौराजीचं काय झालं असेल याचं कुतूहल सगळ्यांनाच होत असतं. गौराजीचा वंशाचा दिवा गजानन व्हायला लागतो. आज गावच्या मंदिरामध्ये 1.5-2 वर्षापूर्वी आलेले साधू पुन्हा प्रवचनाला 2 दिवस मुक्कामाला आले असतात. साहजिकच गावातले वाडी वस्तीवरचे लोक संध्याकाळी मंदिरात जमा होतात. महाराजांचा प्रवचनाचा विषय असतो वंशाचा दिवा. गौराजीचा वंशाचा दिवा गजा आता सदाकाकांबरोबर मंदिरात आलेला असतो. प्रवचन खूप रंगात येतं. समारोपाला गौराजी आरती घेऊन गावासमोर येते. गौराजीला पाहून सारा गाव अचंबित होतो.
तिच्या रूपानं सदाकाका, सावकार हे सारे गौराजीच्या 1.5 ते 2 वर्षाच्या मागील कालावधीचा उहापोह करतात. गौराजीला पाहून गजा सद्गदित होतो. गजाला अश्रू आवरत नाही. गौराजी आणि गजा एकमेकांच्या गळ्यात मिठी घेऊन मनसोक्त आपल्या भावभावना मोकळ्या करतात. हा वृद्ध भेटीचा प्रसंग सारा गाव आश्चर्याने पाहत असतो. या सगळ्या घटनेनंतर सदाकाका, गावचा सावकार आणि गौराजी बापडे वस्तीवर येतात. आकाशातही पावसाचे ढग जमा झालेले असतात. रिमझिम पाऊस पडत असताना गौराजी गजाकाकाचे पाणावलेले वाहते डोळे एक निसर्ग सोहळा अनुभवत असतात. दुसऱ्याची सकाळी सदाकाका वाडी वस्तीवर लवकरच सूर्य उगवायच्या आत येतात. गौराजी लगबगीनं बाहेर येते. सदाकाका गौराजीला विचारतात, गजा कुठे आहे? गौराजी म्हणते, सदाभाऊ, साधू महाराजांनी दिलेला सल्ला आणि तुम्ही पार पाडलेली योजना यामुळं माझा वंशाचा दिवा आता पंचक्रोशीत तेवत आहे. सदाकाकांना आश्चर्य वाटतं. ते गजा सकाळीच उठून शेतावर कामाला गेलेला असतो. संध्याकाळी गजा घराकडे येतो. त्यावेळी सदाकाका सावकार गौराजीच्या वाडीवर बोर्ड लावतात, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा परिवार. कथेचे लेखक श्रीकांत मोरे. यांचा फोन नंबर आहे 70 20 6 3 वेळा 0 24. धन्यवाद.